मी महेंद्र जाधव जागवार न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो। नाशिक गंधमाळ परिसरात श्रम करणाऱ्या लोकांची श्रमिक नगर नावाची झोपडपट्टी आहे, ती बघा। उडाला किती झाला तिथे सेट नाही आहे तात्या या झोपडपट्टीत अनुसूचित जाती जमातीचे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत। श्रमिक नगर झोपडपट्टी भरवस्तीत असल्याने काही भांडवलदार लोकांना ती झोपडपट्टी तेथे नको आहे। त्यांना अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना मुस्लिम समाजाच्या लोकांना तेथून हटवायचे आहे, हकलायचे आहे। म्हणून त्यांनी शासन व महापालिकेला हाताशी धरून श्रमिक नगर झोपडपट्टीच्या जागेवर उद्यानाचे रिझर्वेशन टाकले आहे। म्हणजे हाडामासाचे जिवंत लोक इथून हाकलायचे व झाडे लावायची, पण ती झाडी नीट लावतात का? नाशिक महानगरपालिका उद्यानाचे नीट जतन करते का? श्रमिक नगरच्या 5 पावलावर उद्यान आहे, ते उद्यान बघा। आता हे उद्यान स्मशानभूमीसारखे उद्ध्वस्त दिसते।
सगळी झाडे जळून गेली आहेत। उद्यानात बसवलेल्या लहान मुलांच्या खेळण्या सगळ्या तुटून फुटून गेल्या आहेत। या उद्यानापेक्षा स्मशानभूमी व कब्रस्तान चांगले दिसते। नाशिक महानगरपालिकेकडे उद्यान कर्मचारी नाहीत काय? जर मनपाला उद्यानाची नीटनिगा राखता येत नसेल तर तेथे दुसऱ्या उद्यानाची गरज काय? असा खडा सवाल मनपा प्रशासनाला जॅग्वार न्यूज चॅनल विचारित आहे। मनपा उद्यान विभाग बंद पडला आहे काय? सर्व कर्मचारी रिटायर झाले आहेत की काय? मग उद्यान कर्मचाऱ्यांचा पगार निघतो कसा? बचत गटांना संगोपनासाठी उद्याने दिली आहेत, ती बचत गटे गेली कुठे? बचत गटाच्या नावावर खोटी बिले काढली जात आहे का? असे असेल तर मनपाच्या तिजोरीवर दरोडा आहे। कर्मचाऱ्यांची पगारे जेव्हा निघतात, बचत गटांची बिले जेव्हा निघतात, तर उद्याने उद्ध्वस्त कशी? असा खरा प्रश्न आहे। उद्यानाच्या झाडाला पाणी नसल्याने ती झाडी सुकून गेली आहेत, जळून गेली आहेत। नाशिक महानगरपालिकेच्या पाण्याच्या गाड्या गेल्या कुठे? मनपाच्या गाड्यातील पाणी बांधकाम ठेकेदाराला विकले जाते। मनपाचा हा सर्व कारभारात भ्रष्टाचारी आहे, संशयास्पद आहे। तूर्त इतकेच, धन्यवाद।